नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या राज्यभर गाजत असलेल्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. तुम्ही पाहिलंच असेल, सध्या प्रशासकीय वर्तुळात अचानक काही वेगवान घडामोडी सुरू आहेत आणि या सगळ्या हालचालींचा रोख एकाच दिशेने आहे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026. अगदी काही तासांतच या बातमीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. पण या केवळ अफवा आहेत की खरंच काही मोठी तयारी सुरू आहे? समोर आलेली माहिती नेमकी काय सांगतेय, हेच आपण आजच्या या विश्लेषणात अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांसह समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता तुमच्या मनात सर्वात पहिला प्रश्न हाच आला असेल की अचानक असं नेमकं काय घडलं? राज्यभर अगदी सरकारी कार्यालयांपासून ते थेट गावाकडच्या चावडीपर्यंत एकाच रात्रीत या कर्जमाफीच्या विषयानं एवढा वेग का घेतला? बघा, प्रशासकीय पातळीवर जेव्हा कोणतीही मोठी योजना राबवायची असते ना, तेव्हा त्याची चाहूल आपल्याला सरकारी कार्यालयांच्या कामकाजातून लागते. कोणत्याही पूर्वसूचनेविना जेव्हा सरकारी पातळीवर अचानक हालचाली वाढतात, तेव्हा समजून जायचं की त्यामागे काहीतरी मोठं धोरणात्मक पाऊल नक्कीच आहे. आता हे सगळं कसं जोडलं गेलंय आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे ते आपण पुढे पाहूया. तर हे बघा, इथूनच या सगळ्या चर्चेला खरी सुरुवात होते. सध्या समोर येत असलेली सर्वात मोठी अपडेट म्हणजे सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. एवढंच नाही तर जे अधिकारी आधीपासून रजेवर होते त्यांनाही कोणतीही कारणं न ऐकता तातडीने कार्यालयात हजर राहण्याचे सक्त आदेश दिले गेलेत. आता थोडा विचार करा, सरकारी यंत्रणेत अशा प्रकारे सुट्ट्या रद्द करून सर्वांना अचानक कामावर बोलावणं हे कधी घडतं? हे तेव्हाच घडतं जेव्हा एखादी अत्यंत मोठी आणि व्यापक योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या उंबरठ्यावर असते. याच एका आदेशामुळे आगामी काळात मोठ्या कर्जमाफीची शक्यता खूप जास्त प्रबळ झालीय. आता सर्वात रंजक भाग, जर कर्जमाफी झालीच तर तिचं स्वरूप कसं असेल? विभागीय स्तरावर सुरू असलेल्या या जोरदार तयारीवरून काही संभाव्य गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वात पहिलं म्हणजे थकीत पीक कर्जाची माफी यात असू शकते. दुसरं, ज्यांच्या कर्जावर खूप मोठं व्याज साचलंय त्यांच्यासाठी थकीत व्याज माफीचाही विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. तिसरा आणि माझ्या मते अत्यंत सकारात्मक मुद्दा म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही मधला टप्पा नाही, थेट DBTद्वारे हे पैसे बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात. अर्थात इथे गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे की सरकारकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR अजून आलेला नाहीये, पण तयारी मात्र याच प्रमुख मुद्द्यांवर सुरू आहे. बरं, हे संभाव्य स्वरूप तर आपण पाहिलं, पण साहजिकच पुढचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न येतो, तो म्हणजे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नेमका कोणाला मिळणार? कोणतीही योजना कितीही मोठी असली तरी तिचे निकषच ठरवतात की ती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला हाच प्रश्न पडलाय. त्यामुळे या संभाव्य योजनेच्या केंद्रस्थानी नक्की कोणते शेतकरी असू शकतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तर इथं आपण अपेक्षित पात्रतेच्या निकषांवर नजर टाकूयात. सध्याच्या माहितीनुसार मुख्यत्वे 4 गटांवर लक्ष केंद्रित केलं जाते. पहिला गट म्हणजे ज्यांनी अधिकृतरित्या पीक कर्ज घेतलं आहे असे शेतकरी. दुसरा निकष असा आहे की तुमचं खातं हे सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेत असणं अनिवार्य मानलं जातंय. तिसऱ्या गटामध्ये ज्यांच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा आणि व्याजाचा भार आहे अशा थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश अपेक्षित आहे. आणि चौथा, जो मला स्वतःला खूप महत्त्वाचा वाटतो, असे शेतकरी जे काही कारणास्तव मागील कर्जमाफी योजनांच्या लाभापासून वंचित राहिले होते, त्यांनाही या नव्या धोरणात सामावून घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे. हे चारही निकष बघितले तर लक्षात येतं की योजनेची व्याप्ती खरंच खूप मोठी असू शकते. आतापर्यंत आपण काय होऊ शकतं याचा अंदाज घेतला, पण आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष तयारीची. बघा, शासन निर्णय कधीही येऊ शकतो, पण जेव्हा तो येईल तेव्हा ऐन वेळी तुमची धावपळ होऊ नये म्हणून कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच करून ठेवणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं. आपल्याला माहितीच आहे, कोणत्याही सरकारी योजनेत कागदपत्रांची पूर्तता ही सगळ्यात मोठी अट असते. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा एखादं कागदपत्र नसल्यामुळे लाभ मिळायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाची जशी तयारी सुरू आहे ना, तशीच तयारी आता आपली वैयक्तिक पातळीवरही असायला हवी. तर मग तयारी नेमकी काय करायची, इथे जरा लक्ष द्या. नुसती कागदपत्र फाईलमध्ये गोळा करून चालणार नाही, तर ती अपडेटेड आहेत की नाही हे तपासा. उदाहरणार्थ, तुमच्याकडे आधार कार्ड आहे पण ते मोबाईल नंबरशी लिंक आहे का, हे अत्यंत अनिवार्य आहे. कारण मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे जर थेट खात्यात म्हणजेच DBTद्वारे पैसे येणार असतील तर आधार आणि मोबाईल लिंक असल्याशिवाय ते शक्यच नाही. दुसरं म्हणजे तुमचं बँक पासबुक अद्ययावत म्हणजेच अपडेटेड असू द्या. तुमचा 7/12 उतारा घ्या, त्यावरील माहिती स्पष्ट आणि अचूक असल्याची खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कर्ज खाते क्रमांक सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असला पाहिजे.
ही अगदी छोटीशी वाटणारी पूर्वतयारी प्रत्यक्ष वेळेवर तुमचा खूप मोठा मनस्ताप वाचू शकते. आता हे सगळं समजून घेतल्यानंतर सरते शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR कधी येणार? सहकार विभागातील सुट्ट्या रद्द होणं, अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका, या सर्व घडामोडी पाहता लवकरच एक मोठी घोषणा होऊ शकते असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रशासकीय पातळीवर सर्व काही सज्ज असल्याचं चित्र आहे. आता प्रतीक्षा आहे ती फक्त अधिकृत घोषणेची. तोपर्यंत ही कागदपत्र अद्ययावत ठेवणं हाच आपल्या हातातला सर्वोत्तम पर्याय आहे. ही माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा, म्हणजे वेळेवर कोणाचीही अडचण होणार नाही. पण जाता जाता एक विचार नक्की करा. ही संभाव्य कर्जमाफी खऱ्या अर्थाने कृषी संकटावरचा कायमस्वरूपी उपाय ठरेल की 2026च्या पार्श्वभूमीवर मिळणारा हा केवळ एक तात्पुरता दिलासा असेल? यावर विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणात. धन्यवाद.